गुजरातच्या अहमदाबाद येथून 242 जणांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडिया A171 विमानाचा भीषण अपघात घडलाय। या अपघातात 51 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। यामध्ये विमान बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर कोसळल्याने 20 डॉक्टरांचा मृत्यूमध्ये समावेश आहे। गुरुवारी एअर इंडियाचं AI-171 विमान अहमदाबादहून लंडनच्या गॅटविकला टेकअप केलं होतं। मात्र उड्डाणानंतर अवघ्या 5 मिनिटातच 625 फुटांवरून हे विमान खाली जमिनीवर कोसळलं। मेघानीनगर भागात या विमानाचा अपघात झाला। तिथे बीजे मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल होते। याच मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेल इमारतीवर दुर्घटनाग्रस्त विमान धडकलं। हॉस्टेलमध्ये कॅन्टीनमध्ये मेडिकलचे विद्यार्थी जेवत असताना हा अपघात घडला। या दुर्घटनेत 20 मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती आहे। एकूण अपघातात 51 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। या विमानात 242 प्रवासी होते अशी माहिती एअर इंडियाने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या पोस्टमध्ये दिली आहे। तसेच या विमानात 2 वैमानिक आणि 10 कर्मचारी होते अशी माहिती DGCA कडून आली आहे। एअर इंडियाच्या माहितीनुसार 242 पैकी 169 प्रवासी भारतीय होते, 53 ब्रिटिश नागरिक होते, 1 व्यक्ती कॅनेडियन होता तर 7 लोक पोर्तुगालचे होते। जखमींना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात येते। झालेल्या भीषण अपघातावर देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दुःख व्यक्त करत अपघातग्रस्तांना आधार दिला आहे।